गाईज, कसे आहेत? सर्व मजेतच असणार. जे एकविरा मित्रमंडळ, माझ्या चॅनलचं नाव स्वप्नील पाटील. तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर लाईक आणि शेअर कमेंट नक्की करा. आज आहे हनुमान जयंती, हनुमान जन्मोत्सव. आपण जात आहोत आपल्या घनसोली गावातील परंपरा जपत आलेलो आहेत. आपण यंदाचा मान पाटल आली, प्रत्येक आलीला मान दिला जातो घनसोली गावात. गेल्या वर्षी नवघर आलीचा मान होता, यंदा पाटल आलीचा मान आहे पालखी सोहळ्याचा. तर आपण जाऊया मारुतीच्या मंदिरात पाया पडण्यासाठी. चला तर गाईज, मी निघतो. सकाळचे 6 वाजलेले आहेत. पहिला देवघरात पाया पडतो आपल्या. बोला बजरंग बली की जय, एकविरा माते की जय, खेलंबा माते की जय, लक्ष्मी माते की जय. ओम नमः शिवाय. ओम ब्रह्मा विष्णू गुरुदेव साक्षात परब्रह्म. बोला एकविरा माते की जय. जय श्रीराम, जय बजरंग बली की जय. चला तर आपण जाऊया घनसोली गावात मारुती मंदिरात. आपल्याला पाया पडण्यासाठी जायचं आहे. आज जन्मोत्सव आहे मारुतीचं. जय जय दिव्य तुझी रामभक्ती. प्रत्येक आलीला 5 वर्षांनी मान दिला जातो. आपल्या घनसोली गावात नवघर आली, पाटाल आली, कौल आली, चिंच आली, म्हात्रे आली, कोल्याची आली. प्रत्येक आलीला 5-7 वर्षांनी एकदा मान भेटतो. चला तर मग खालती बी दर्शन करूया. आई माऊलीचा उदो उदो, जय रखमाई माते की जय. झाल्यानंतर आपण जात आहोत रिक्षावर जाणार. सकाळचे 6 वाजलेले आहेत. आपल्या भावाचा केक शॉप, केक कॅफे. दर महिन्याच्या 22 तारखेला भावाची ऑफर असते. 150 रुपये कुठलाही केक घ्या. या केक शॉपच्या समोरच आपली रोज रिक्षा पार्किंग असते. अक्षय पाटील केक कॅफेचे मालक. चला, छत्रपती शिवाजी महाराज की जय, गावदेवी माते की जय. बोला एकविरा माते की जय. ओम साईराम, गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय, विठ्ठल रखमाई. चला तर मग आपण जाऊया मारुती मंदिरात. घनसोली गावातील मारुती मंदिर आपण जात आहोत. भव्य तुझी राम भक्ती, भव्य तुझी सेवा, बालपण गेला.
भोलेनाथ. ओम नमः शिवाय. जय गुरुदेव दत्त. जय ऋषीमुनी आल्यानंतर सेवा वगैरे करायची आणि दुसऱ्या दिवशी त्या सर्व रंभा वगैरे आल्यानंतर त्यांच्या सौंदर्याचं वर्णन केलं. कारण किस्सामध्ये जर स्त्री असली तर काय मार्गाने जीवनामध्ये आपण आलेले आहोत मारुती मंदिर घनसोली गाव. श्री देवस्थान संस्था गावकी घनसोली गावातील हनुमान मंदिर जन्मोत्सवाची अध्याय चालू आहे. जन्मोत्सवचा मारुतीचे पुन्हा कधी येतात आणि कधी मी सेवा कधी करतोय अशा पद्धतीनं तो शुभ ऋषी त्या ठिकाणी विचार करतो. त्या ठिकाणी कधी सांगितले पायथ्याच्या पात्राला साधू संतांचा स्पर्श होणे त्या ठिकाणी गरजेचं होतं. माझा या विषयात ज्येष्ठात वशिष्ठाने काय केल्या त्या पाय पिंडधारीने धडपिला पिंडधारीने धडपिला अंजनीने तोचे विलास अंजनी
दर्शन करून आल्यानंतर पाटालालीचे सर्व कुटुंब एकत्र येऊन यंदाचा मान त्यांचा आहे. सर हनुमान जन्मोत्सव आहे आपल्या मंदिरात घनसोली गावात. हा यंदाचा मान कोणाचा आहे? दरवर्षी मान प्रत्येक आलीला भेटतो. यंदाचा मालकरी कोण आहेत पालखीचे? आपल्या या घनसोली गावाची परंपरा 122 वर्षापासूनची आहे आणि 122 वर्ष आणि ह्या वर्षीचा मान गेल्या वर्षी आपल्या नवघराला होता. यावर्षी पाटीलआलीला हा मान आहे. पुढच्या वर्षी तो कौलालला जाईल आणि त्याच्यानंतर कोल्याजलला जाईल, त्याच्यानंतर म्हात्र्याला जाईल म्हणून चिंचालला आणि परत नवघर आली आणि मग त्याच्यानंतर परत पाटील आली. असा सहा याच्यामध्ये आळ्यामध्ये फिरणारा हा उत्सव आहे. आणि तसाच दहीहंडीचा सुद्धा प्रोग्राम गोपालकाला आपण करतो, तो सुद्धा त्याप्रमाणे आहे. आणि हनुमान जयंती ही सर्व गावोगावात हनुमानांची मंदिरं आहे. आणि घनसोलीची परंपरा अशी आहे 122 वर्ष थाटामाटामध्ये अखंड हरिनाम सप्ताह, म्हणजे आपण म्हणतो 3 दिवस सप्ताह गेला. या वर्षापासून पहिला दोन दिवसाचा होता, पण या वर्षापासून भजनांना दुपारी कोणी नसतं म्हणून आपण 3 दिवसाचा गेलेला आहे. आणि अखंड भजन, हरिपाठ, कीर्तन आणि अशा तऱ्हेने आता सकाळी पहाटे अभिषेक झाला देवाचा आणि अभिषेक झाल्यावर अध्याय वाचन झालं. हनुमंतरायाचा जन्माचं आख्यान वाचलं गेलं आणि मग आरती झाली, प्रसाद वाटला आणि मग आता 8:30 ते 10पर्यंत भजन आहे, संगीत भजन आहे. त्याच्यानंतर 10 ते 12 हरिभक्त पारायण सुनील महाराज यांचं कीर्तन आहे हनुमान जयंतीनिमित्त. आणि अशा तऱ्हेने हा उत्सव अगदी चांगला आहे. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी 6 वाजता परत पालखीची मिरवणूक निघणार आहे आणि सर्व गावावर फिरणार आहे. आणि अशा तऱ्हेने हा हनुमंतरायाचा जन्मोत्सव आनंदाने आणि अगदी अतिशय उत्साहाने या पाटीलआलीच्या या यंदाची त्यांची बारी आहे त्याप्रमाणे हा उत्सवात पार पडेल असे आम्हाला आशा आहे. धन्यवाद बाबा. व्हिडिओ आवडली तर लाईक आणि शेअर कमेंट नक्की करा. भावानं घनसोली गाव खूप मोठं आहे.